खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी। स्पेशालिटी हॉस्पिटल विजापूर रोडचं हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधा: मधुमेह तपासणी व उपचार, उच्च रक्तदाब, हृदयरोग तपासणी व उपचार, थायरॉइड ग्रंथी तपासणी व उपचार, मेंदूविकार तपासणी व उपचार, फुफ्फुसाचे विकार, दमा इत्यादी रोग तपासणी व उपचार, पोटाचे विकार, आम्लपित्त आतड्यांचे आजार, संधिवात, आमवात, मूतखडा व इतर रोग तपासणी व उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सोय, दररोज रुग्ण ॲडमिट करण्याची सोय, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, बॉइल्स ऑपरेट्स, कार्डियक मॉनिटर, व्हेंटिलेटर, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, इमेज इंटेन्सिफायझर, सी फार्मसी सोय, बिनटाक्याच्या मूत्ररोगाच्या ऑपरेशनची सोय, दुर्बिणीद्वारे मूतखडे काढण्याची सोय, गॅस्ट्रोस्कोपी, ऑटो ट्रॅक्शन, एक्स-रे व लॅबोरेटरी, अद्ययावत रुग्ण विभाग, स्पेशल रूमची सोय, नेबुलायझेशन, वाफ देणे इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। अचूक निदान उपचारासाठी सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा। साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आता शासनाच्या त्याच्यात काय निकष लागले, कसे निकष लागले, हे सगळं सविस्तर तहसीलदार साहेबांनी आपल्याला सांगितलं। पण तहसीलदार साहेब, एक जे काही तुमचं शासनाचं ते काही JR आला त्या ट्रिगर प्रमाणे काम झालं। मी DPCCला सुद्धा हाच प्रश्न केला होता की जे काही पहिल्या ट्रिगरमध्ये असल्यानंतर दुसऱ्या ट्रिगरमध्ये येणार आहे आणि दुसऱ्या ट्रिगरमध्ये आल्यानंतर मग तिसऱ्या ट्रिगरमध्ये, हे स्टेप्स तुमच्या ठरलेले आहेत। पण माझं एक साधं उदाहरण मी त्या दिवशी विचारलं, पण कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं की पहिल्या ट्रिगरमध्ये आमच्या जत तालुक्यातले जवळजवळ 3 सर्कल नाहीच आहेत, बरोबर का? मग अनालिसिस कोणत्या पद्धतीनं झालं, हा एक मुद्दा तुम्ही जे काय आता सविस्तर मांडले, जे ग्राउंड फ्लोअरवर जे काय करणार आहे ते घ्या। आता बऱ्यापैकी म्हैसाळच्या पाण्याच्या संदर्भातला एक आहे की म्हैसाळचं जे काही पाणी येतंय ते आम्ही जत तालुका हा टेलकड आहे, त्यामुळं मी DPDCला सुद्धा हेच सांगितलं होतं की पहिला टेलकड नाही या आणि तसं तुमचा एक प्रोग्राम बनवा। आता तुम्ही संबंधित वायफळला सांगताय की बाबा या अमुक दिवशी पाणी येईल, पण प्रत्यक्षात वेळेत पाणी कधीच मिळत नाही जतच्या बाबतीत। आणि ठीक आहे, आम्ही एक दिवस 2 दिवस समजू शकतो, पण जर तुम्ही महिना 2-2 महिने जर लावला तर माणसं जगणार का मरणार ही अवस्था आहे। त्यामुळं तुमचा एक या टंचाईच्या अनुषंगानं एक आराखडा तयार करा की टेलकडनं यायचंय, कुठल्या दिवशी कुणाला येणार आहे हे टप्प्याटप्प्यानं आपण, कारण काय होतं की पाण्याची ह्या टंचाईमध्ये पाण्याची सगळ्यांनाच गरज आहे आणि जो तो फोडायचा प्रश्न, म्हणून ह्या मीटिंगच्या अनुषंगानं विधानसभा तर तुमच्याकडे चार्ज आहे, तुम्ही या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा मी हा प्रोसिडिंग केलेला याला, म्हणजे DPDC काही ठिकाणी आपल्याला पोलीस यंत्रणेचा सुद्धा वापर करावा लागणार आहे, तरच सगळीकडे आपल्याला पाणी पोहोचवता येईल। ते प्रामुख्यानं तुम्ही बघून घ्या। आणि त्याच्यानंतर सगळ्या सरपंचांनी या ठिकाणी पशुधनचा एक महत्वाचा विषय केलाय की एक आहे की या अलीकडच्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पशुधन हे जवळजवळ आमच्या अमीन सरपंचांनी म्हटलं की बाबा 10 पटीनं वाढलेलं आणि हे खरंच आहे। तर त्यामुळे एक तातडीनं तो तुमचा सुधारित सर्वे या ठिकाणी करावा आणि याच मीटिंगच्या अनुषंगाने काही चाराच्या बाबतीत चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं नुसतं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ऊस आहे, पण आता कारखाने सगळीकडे चालू झालेत, त्यामुळं प्रत्येक कारखाना हा ऊस पळवायच्या नादात आहे। त्यामुळं चारा किती राहील, तहसीलदार साहेब, हा एक कृषी विभागाकडनं एक येणाऱ्या काळात टंचाईचं लक्षात घेऊन या जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा तुम्ही तसं एक प्लॅनिंग या निमित्तानं
केलं पाहिजे. ठीक आहे, ते जे काही असेल ते तुम्ही त्या पद्धतीनं चारा डेपो करावेत. प्रामुख्यानं MSCBच्या बाबतीत एक आहे की तुमचा पहिला विषय आहे तो लाईट बिलच्या संदर्भात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आणि सरपंचाने टंचाईचं तुमचं किती देणं ह्याचा हिशोब नंतर करत बसा. पण शेवट कसं आहे माहिती की प्रत्येक विभाग हे चालले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही आता तात्पुरते टंचाईच्या काळातले जी काही लाईट बिल असेल ती भरा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक MSCBनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की टंचाई काळात ज्या गावची पाण्याची उपसा विहीर असेल तिथले काही ठिकाणी आता तिथं 3 पेजचे कनेक्शन आहेत. आता बऱ्याचशा सरपंचांनी सांगितलं की बाबा तिथं वीज वेळेवर मिळत नाही. खास करून सिंदूर आणि वायफळवाल्यांनी सांगितलं की तिथं तात्पुरती तुमची जी काही गावठांची लाईन असेल त्या गावठांची लाईनची व्यवस्था या ठिकाणी करावी. त्याचबरोबर घरकुलच्या संदर्भात एक महत्वाचा विषय. आता घरकुलची जी काही आता बरीचशी चर्चा झाली त्याप्रमाणे अकुशलची बिलं त्या संबंधित लाभार्थ्यांना मिळाली नाही त्याची संदर्भात मी बी शिवनच्याकडे तक्रार केलेली आहे. पण तसा एखादा प्रस्ताव कसा आहे की तुम्ही तुमचा टेक्निकल अडचण आहे आम्ही मान्य करू शकतो. ग्रामसेवकांची बी टेक्निकल अडचण आहे मान्य करू शकतो की बाबा पहिल्यांदा त्याला लाभार्थ्याला काय अकुशलचं बिल मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर कुशलचं बिल. बरोबर ना? त्यामुळं कुशलचं बिल हो ना बरोबर आहे. पण साहेब त्याच्यात कसं झालंय की कुशलची बिलं दिली गेलेली आहे पण अकुशलची बिलं दिली गेलेली नाही. त्या संदर्भात तुम्ही एकदा संबंधित तुमच्या झेडपी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जे घरकुलचे हे आहेत जे त्यांच्याशी एकदा डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी एकदा चर्चा करून एकदा त्या संदर्भात एक तसा काय प्रस्ताव जर पाठवता येत असेल तर तसा प्रस्ताव पाठवा जेणेकरून त्या लाभार्थ्याला अकुशलची बिलं मिळतील. त्याचबरोबर मनरेगाच्या कामाच्या संदर्भात तुम्ही सगळ्या ग्रामसेवकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त तुम्ही नुसतं जुनंच हे जर अनालिसिस करून जर कामं थांबवणार असाल तर हे काही बरोबर नाही. माझं मत आहे की BDO साहेब तुम्ही प्रत्येकाला टार्गेट दिलं पाहिजे की पानंद रस्ते असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मनरेगा एकमेव मनरेगा हे असं आहे की जेवढा तुम्ही मागणी कराल निधी तेवढा मिळतोय आणि त्या संदर्भात गावाचा विकास या आमच्या सरपंचांना करता येईल. त्याच्याबरोबर एक प्रामुख्यानं येणाऱ्या काळात म्हणजे तुम्हाला माझी बी पत्र आली असतील काही ग्रामपंचायतीनं पोचले असतील काही ग्रामपंचायतीनं पोहोचत की पुढच्या 5 वर्षाचा आराखडा हा तुम्ही तो शिक्षणाचा असू दे पाटबंधाऱ्याचा असू दे सगळ्याच रस्त्यांचा असू दे किंवा पानंद रस्त्यांचा बाबतीतला जो आहे प्रामुख्यानं ग्रामसेवक आणि सरपंचांनी या निमित्तानं तयार करावा. त्याचबरोबर जे म्हैसाळ विभागाकडे येणारे जे काही म्हैसाळचं पाणी येणार आहे तिथं प्रामुख्यानं जलसंपदा गेली आहे का जलसंपदा विभागानं काही ठिकाणी त्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीनं जे नादुरुस्ती आहेत ते तातडीनं प्रस्ताव या ठिकाणी मांडावे म्हणजे प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाला तुमच्या सिनियर अधिकाऱ्यांना पाठवावे. आता या अनुषंगानं सगळ्याच ग्रामसेवक आणि सरपंचांना या ठिकाणी मी विनंती करू शकतो की जिथं तुमचे तातडीनं पाण्याचे टँकर जे मागणीचे प्रस्ताव आहेत मग ते नवीन असू देत वाढीव असू देत ते तातडीनं तुम्ही या मिटिंगच्या अनुषंगानं तुम्ही संबंधित पंचायत समिती विभागाला ग्रामसेवकांनी तातडीनं या ठिकाणी दाखल करण्यात यावेत. त्याचबरोबर बाकीचे आता बऱ्यापैकी पण एक आहे की अधिकाऱ्यांनी एक लक्षात ठेवा की मी प्रस्ताव पाठवला आणि मी शांत राहिलो ही जी पद्धत आहे तुमची प्रशासनातली ही खरंच चुकीची आहे. त्या प्रस्तावाचं काय झालं काय नाही ही तुमची जबाबदारी आहे. प्रत्येकाने मी प्रस्ताव पाठवला आणि मी निवांत झालो असं न करता त्याचा पाठपुरावा सुद्धा केला पाहिजे आणि त्या तुम्हाला काही गोष्टी आमच्या कानावर घालायला म्हणजे भीती वाटत असेल तर तुम्ही सरपंचांच्या कानावर घाला. सरपंच लोक आमच्या कानावर घालतो. म्हणजे या पद्धतीनं या टंचाई काळातला आपण सगळ्यांनी
ही टंचाई येणारा दुष्काळ आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन याला तोंड देणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या सरपंचांनी हे म्हणजे टंचाईचं लक्षात घेऊन तसे प्रस्ताव आपण सगळ्यांनी सादर करावेत एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि आपण Press the bell icon on the YouTube app and never miss another update.